वेलकम फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझ्या घराची होम टूर देणार आहे। तर आपण सुरुवात करूया मेन डोर पासून। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या वन रूम किचन घराची टूर देणार आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे आमचं कपाट आहे। इथे आपण लहान मुलांचे बुक्स असतात, खेळणी असतात, ते स्टोर करून ठेवू शकतो। इथे आमचा टीव्ही आहे, टीव्हीच्या बाजूला होम थिएटर आहे। इथे आमचे पूर्ण कपड्यांची स्टोरेज आहे। वर आपण एक्स्ट्रा काय असेल ते स्टोरेज करू शकतो। तर तुम्ही पाहू शकता या भिंतीवर एक छोटंसं मी हुक लावलेलं आहे, त्यामध्ये चाव्या अडकवलेल्या आहेत। की होल्डरला जास्त जागा जाते, त्यामुळे आपलं छोटंसं हुक असलं तरी बास होतं। त्याच्या बाजूला वॉच आहे आणि हे आमचं पूर्ण कपाट आहे। त्याचबरोबर या साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे। तर आता ही आपण दुसरी भिंत पाहूया। हा पडदा ओपन केल्यावर या साईडला बाथरूम आणि टॉयलेट आहे आणि आता समोरच्या साईडला इथे पुन्हा एक स्टोरेजसाठी हे कपाट आहे। एक्स्ट्रा सामान बरंचसं यामध्ये माझं राहतं। इथे मशीन आहे। तर हे अजून एक आमचे कपाट आहे। याचा सुद्धा वापर आम्ही कपडे स्टोरेज साठी करतो। जर आपल्या घरामध्ये कपाट दोन असतील तर आपलं बरंचसं सामान आतमध्ये जातं। आपला वन रूम किचन आहे तर वन रूम किचन मध्ये स्पेस चांगला मोकळा राहण्यासाठी हे खूप उपयोगाचं पडतं। तर इथे आमचा सोफा आहे। सोफ्यामध्ये आम्ही अंथरुण स्टोअर करतो, जसं आपल्या चादरी चटया असतील तर त्या सोफ्यामध्ये आरामात राहतात। आणि हा आहे आमचा छोटासा शौर्य आणि इथे आहे हा आमचा फिश टँक। तर या भिंतीचा तुम्ही व्ह्यू पाहू शकता। वर एसी आहे। इथे मी हे जे पडदे वापरलेले आहेत किंवा कर्टन्स वापरलेले आहेत, ती माझी समोरची भिंत ज्या रंगाची आहे त्याला कॉम्प्लिमेंट करणारे मी कर्टन्स लावलेले आहेत, त्यामुळे ते सुंदर दिसतं। या साईडच्या भिंतीवर फक्त एक शौर्याचा फोटो आहे आणि फिश टँक आहे। एवढंच फक्त शोसाठी सामान आहे, दुसरं काही नाही। तर आता आपण जाऊया किचनमध्ये। वन रूम किचन योग्य पद्धतीने मॅनेज कसं करावं हा खूप लेडीजला प्रश्न पडतो। तर तुम्ही अशा पद्धतीने मॅनेज करू शकता। आणि इथे आहे छोटंसं देवघर। छोटंसंच आम्ही देवघर प्रिफर केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता त्याच्या बाजूला इथे हा एक चमच्याचा स्टँड आहे, मांडणी आहे। त्याच्या खाली एक कडप्पा आहे, त्या कडप्पावर मी वाट्या ठेवलेल्या आहेत। बाजूला एक हुक लावून त्याच्यावर कढई पॅन असतात ते मी अडकवून ठेवलेलं आहे। खाली अशा प्रकारे मी हे दरवाजे करून घेतलेले आहेत। ट्रॉली नाहीये, दरवाजे आहेत। बरण्या ठेवायसाठी इथे असे कडप्पे केले होते, त्याला मी नंतर अशा प्रकारे दरवाजे बसवून घेतलेले आहेत। आणि वरही बरंचसं स्टोरेजसाठी कडप्पे आहेत। या साईडला विंडो आहे। विंडोच्या समोर माझा फ्रीज आणि कपाट आहे। ओव्हन आहे। ओव्हनचा वापर मी जास्त करत नाही, त्यामुळे तो फ्रीजच्या वर योग्य आहे। या साईडला कांदे आणि बटाट्याची जाळी आहे। तर तुम्हाला वर पाहू शकता माझं बरंचसं सामान स्टोरेजचं वरही आरामात राहतं। तर मी हा कप्पा तुम्हाला ओपन करून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता इथे तेलाचा कॅन आहे, भाजी कापायचा पॅड आहे, सिलेंडर आहे। त्या डब्यामध्ये एक्स्ट्राचं सामान आहे, मिक्सर आहे, एक्स्ट्रा काय पिठं वगैरे असतात ते या कप्प्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते। आता हा दुसरा कप्पा ओपन करून पाहूया। तर दुसऱ्या कप्प्यामध्ये या डब्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, या डब्यामध्ये तांदूळ आहेत, मागे सुद्धा काही डब्बे आहेत। आणि इथे मी टोपं ठेवलेली आहे। टोपं एकात एक ठेवली का कमी जागेत जास्त टोपं बसतात। बाजूचा कप्पा ओपन करून दाखवत नाही, कारण तो डस्टबिनचा कप्पा आहे। तर इथे आपण वर आता पाहूया वरच्या कप्प्यामध्ये काय आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता साखर, चटणी, मीठ, डाळी, मसाल्याचा डब्बा हे या कप्प्यामध्ये आहे। अजूनही बरंचसं त्या साईडला सुद्धा आहे। यामध्ये सुद्धा डाळी, साबुदाणा जे रेग्युलर लागतं त्या गोष्टी आहेत। तर आता आपण फ्रीज साईडची भिंत बघूया। तर इथे ओव्हनवर माझा एक मसाल्याचं कंटेनर मी ऑनलाईन मागवलेलं, त्यामध्ये बरेचसे मसाले राहतात पण कमी राहतात। त्याच्यावर बाजूलाच खाऊचा डब्बा आहे। अशा प्रकारे ही भिंत छोटी आहे, पण यावर पण मी सामान अशा प्रकारे अरेंज केलेलं आहे। आणि वर माझे जे कडप्पे आहेत ते एकदा तुम्हाला दाखवते। वरच्या कडप्प्यावर काय काय आहे। खूपशी भांडी आहेत, ती सगळी वर आहे। जसं हंडे वगैरे आपल्याला पाणी गेल्यावर लागतं, पाणी गरम करायचं जे आपण पावसाळ्यात वापरतो, ते सर्व सामान माझं वरती आहे। बघा ओव्हनच्या वर खाऊचा डब्बा आहे। फ्रीजवर एक छोटंसं बास्केट आहे, त्यामध्ये मी फळं ठेवते सहसा।
तर अशा प्रकारे माझ्या छोट्याशा घराची तुम्हाला होम टूर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही पाहू शकता की माझं घर छोटंसं आहे, पण मी ते व्यवस्थित मॅनेज करून ठेवलेलं आहे की जागा मोकळी राहील. अशा पद्धतीने मी ते मॅनेज केलेलं आहे. तुम्हाला एकदा पूर्ण मी घराचा पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवते. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केल्यावर त्याच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.